नमस्कार. टॉपकोट मराठीच्या ऑप्शन लिस्टच्या भागांमध्ये सगळ्यांचं स्वागत. 2 एपिसोड झाले ज्याच्यात आपण डेल्टा आणि थीटा या दोन गोष्टी बघितल्या. या भागात आपण बघणार आहोत म्हणजे वेगा. आता स्टॉक मार्केटमध्ये एखादा आपण स्टॉक समजा कॅरी करत असू तर वेगाचा इतका काही परिणाम होत नाही किंवा वेगा ही कन्सेप्टच आपल्या नॉर्मल स्टॉकमध्ये नाही आहे. पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये वेगा फार महत्त्वाचं काम करतो आणि अर्थात बाकीचे ग्रीक सुद्धा आहेतच, पण हा वेगा जो आहे तो किती वेगाने स्टॉक वर खाली करतोय, मराठीतला वेग असं म्हणतोय मी. तर किती स्पीडने तो स्टॉक वर खाली होतो त्याच्यावर सुद्धा आपल्या ऑप्शनची किंमत अवलंबून असते. आणि ही जी व्हॅल्यू आहे किंवा वेगाचा परिणाम आहे तो कॉल आणि पुटवर दोन्हीकडे होतो आणि तो कसा होतो हे आपण या भागात बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा भाग. Stockport. Learn, focus, earn. तर हा जो वेग आहे तो व्होलॅटिलिटीला मेजर करायचं काम करतो. व्होलॅटिलिटी म्हणजे काय? तर एखाद्या दिवशी मार्केट समजा वर जास्त चंचल असेल तर आपण म्हणू शकतो मार्केट व्होलाटाईल आहे, आणि एखाद्या दिवशी मार्केट संथ असेल तर त्याला आपण म्हणतो मार्केट आज फ्लॅट आहे किंवा एक संथ प्रकारे चाललंय असं आपण म्हणू शकतो. सो हे व्होलाटाईल असतं आणि हे नॉन व्होलाटाईल असतं. आता व्होलॅटिलिटी आणि नॉन व्होलॅटिलिटीची कन्सेप्ट बघितल्यानंतर आता हे मार्केटचं बिहेवियर किंवा मार्केटचा हा जो प्रकार आहे तो ऑप्शनला कसा लागू पडतो ते आपण बघूया. तर थोडक्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे की इन द मनी, आउट ऑफ द मनी असे जे ऑप्शन्स असतात तेव्हा व्होलॅटिलिटी जी असते ती त्यांना एफेक्ट करते. म्हणजे काय? तर या समजा लेवल्स आहेत, ऍट द मनी, आउट ऑफ द मनी, आउट ऑफ द मनी आणि खालचे जे असतील ते इन द मनी. हे आपण कॉलच्या बाबतीत बघतोय. तर आता ह्याच्यात काय होतं, जेव्हा व्होलॅटिलिटी म्हणजे वाढते त्याच्या आधी आपण कन्सिडर करूया मार्केट आज फ्लॅट आहे. तर मार्केट जर असंच राहिलं तर तसंही हे जे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आहेत किंवा जे काही आपण टार्गेट ठेवलेलं आहे त्या स्पॉटचं ते होणं जरा अशक्यच वाटतंय. पण समजा मार्केट व्होलॅटाईल झालं तर मार्केट व्होलॅटाईल होताना पटकन असं काहीतरी होऊ शकतं आणि हे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स आहेत ते इन द मनी किंवा निदान ऍट द मनी होण्याची शक्यता वाढते आणि ती शक्यता वाढल्यामुळे ह्याचे जे प्रीमियम आहेत ते वाढतात. आता हे प्रीमियम वाढतात हे कशामुळे वाढतात? व्होलॅटिलिटीमुळे वाढतात. पण किती वाढतात हे आपल्याला सांगणार आहे वेगा. आता फक्त कॉलचं असं नाही, व्होलॅटिलिटी वाढली की कॉल आणि पुट या दोघांचाही ऑप्शन दोघांचाही रेट जो आहे तो वाढतो. त्यामुळे व्होलॅटिलिटी वाढली की कॉल आणि पुट महाग होतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. आता किती महाग होतात ते आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयव्ही. आयव्ही म्हणजेच इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, म्हणजे सध्या व्होलॅटिलिटी किती आहे हे आपल्याला अंदाज त्याच्यावरून लागू शकतो. तर आता समजा व्होलॅटिलिटी सध्या आहे ती 20 आहे, म्हणजे एक आपण प्रमाण धरूया की हे जे संथ चाललेलं मार्केट आहे त्याचं जे मोजायचं एक प्रमाण आहे किंवा त्याचा एक फ्लो आहे असं आपण समजू, हे 20 आहे. आता समजा मार्केटमध्ये अचानक काहीतरी असं झालं तर अर्थात ह्याचा जो फ्लो आहे तो वाढलेला आहे, मार्केटचा पळायचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे ह्याची जी व्होलॅटिलिटी आहे ती झाली समजा 25 इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. त्यामुळे 20 ची 25 झाल्यामुळे ऑप्शनचं जसं मी म्हणालो की हे पटकन मार्केटमध्ये चंचलता निर्माण झाल्यामुळे ऑप्शनची किंमत पण वाढते. आता रॅन्डमली कोणी तर सांगू शकत नाही की ऑप्शनची किंमत आत्ता ही होती आणि आता ती झाली. त्याला काहीतरी एक ठोस लॉजिक पाहिजे किंवा एक गणित पाहिजे. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर आयव्ही हे आपल्याला वेगाच्या ह्याने आपल्याला कळू शकतं की किती ऑप्शनची किंमत बदलू शकेल. तर आता हे कसं ते आपण समजून घेऊया परत एकदा. 20 चा 25 झाल्यानंतर काय होईल हे समजून घेऊ. तर उदाहरणार्थ वेगा जो आहे तो 3 आहे असं आपण समजूया. सध्या आपण ऍट द मनी बद्दलच बोलू. त्यामुळे वेगा जो आहे तो 3 आहे आणि तुमची ओरिजिनल जी होती आयव्ही ती 20 होती. ओरिजिनल आयव्ही आहे ती 20 होती आणि आत्ता ती झाली आहे बदलून 25. त्यामुळे आपण इथे धरू न्यू आयव्ही. या केसमध्ये जेव्हा ओरिजिनल कॉल जो होता तो समजा होता 100 रुपये. आता सध्या आपण कन्सिडर करूया की स्पॉट मध्ये काही इतका बदल झालेला नाहीये किंवा झालाय तरी सुद्धा त्याचा ऑलरेडी डिस्काउंट केलेला आहे मार्केटने. म्हणजे स्पॉट बदल झाल्यामुळे कॉल वगैरे वाढलेला आहे ते आहेच, पण फक्त सध्या आपण इंडिपेंडेंटली आयव्ही चा फरक काय होऊ शकतो हे आपण कन्सिडर करतो. त्यामुळे फारसं हे काही न होता आयव्ही फक्त बदलली असं आपण कन्सिडर करू. त्यामुळे 20 चा 25 समजा झाला आणि वेगा जो आहे तो 3 आहे. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, हा जो बदल कितीचा आहे हे बघायला लागेल. त्यामुळे हा बदल आहे
25 वजा 20 हा बदल जो आहे तो 5 चा आहे. तर 5 चा बदल आणि वेगा म्हणजे आपल्याला गुणायला लागेल. हे झाले 15. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमचा जो प्रीमियम आहे ऑप्शनचा, या केसमध्ये आपण कॉलचा बघतोय, हा 100 होता तो झाला 115. परत एकदा 20 IB होती 25 झाली. मग बाकी काहीही बदललेलं नाहीये असं कन्सिडर केलं तर तुमचा जो कॉलचा प्रीमियम आहे तो 115 होईल. कशामुळे? तर IB वाढली आणि प्रत्येक IB ला वेगा जो होता तो त्याला आपण गुणायला लागेल. त्यामुळे 5 ने वाढली IB, त्यामुळे 3 ने गुणलं तर 15 आपल्याला ऍड करायला लागतील. त्यामुळे न्यू प्रीमियम जो असणार आहे आपला IB वाढल्यामुळे तो 115 असणार आहे. आता IB समजा 20 ची 30 झाली तर आपल्याला हा बदल जो आहे तो 10चा आहे. त्यामुळे 10 गुणिले 3 इक्वल टू 30. म्हणजे या क्षणी समजा IB 25 ची 30 झाली तर ह्याचा प्रीमियम जागोजागी त्याच जागी म्हणजे 130 होईल. असं होऊ शकतं. आता हे आधीच जर समजा तुम्ही कॉल बाय वगैरे केला असेल तर अर्थात तुम्हाला फार चांगली गोष्ट आहे. पण मेन चूक कुठे होते किंवा प्रॉब्लेम कुठे होतो ते आपण समजून घेऊ. तर आता ह्याच्यात काय होतं की इमॅजिन की तुम्ही पटकन तो कॉल वर जातोय किंवा स्पॉट वर जातोय म्हणून कॉल बाय करायला गेलात आणि तुम्ही या पॉइंटला कुठेतरी त्याला बाय केलं. आता ते झाल्यामुळे झालं काय की हा पटकन त्याच्यानंतर तो स्लो डाऊन झाला. स्लो डाऊन झाल्यावर त्याची जी IB समजा 30 झाली होती, मगाची आपण 20 बघितली, इथे समजा ती IB 30 झाली होती समजा आणि त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन जो होता तो 100 चा वाढून 130 झाला होता, असं आपण आता जस्ट उदाहरणात बघितलं. तर आता 130 झाला होता असं आपण समजा कन्सिडर केलं तर आता ह्याच्यात काय झालं, हा जो पोर्शन आहे ह्याच्यात मार्केट संथ झालं. संथ झाल्यामुळे झालं काय, ह्याची जी IB होती ती परत 25 वर 25 वर झाल्यामुळे झालं काय, स्पॉट तर काही फार एवढं खाली आला नाहीये पण IB कमी झाली आणि त्याच्यामुळे झालं काय, तर 5 रुपयाने कमी झाली, 5 पॉईंटने कमी झाली आणि वेगा 3 होता त्यामुळे 5 त्रिक 15. त्यामुळे काहीही फारसा बदल न होता तुमचा प्रीमियम जो आहे तो 15 रुपयाने कमी होईल आणि 115 होईल. म्हणजे तुमचं बऱ्याचदा असं झालं असेल की अरे स्टॉक तर खाली गेला नाहीये जास्त किंवा निफ्टी खाली गेला नाहीये तरी सुद्धा माझा प्रीमियम का कमी होतोय, तर त्याची जी चंचलता आहे, व्होलॅटिलिटी आहे ती कमी झाली आणि त्याच्यामुळे असं झालेलं आहे. त्यामुळे समजा पटकन तुम्ही फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे फोमो मध्ये पटकन हा वर जाईल आणि हातातून सुटेल असं करून तुम्ही जर सगळ्यात टॉपला बाय केलं तर आपण सगळ्यात प्रचंड महाग रेटला बाय करतोय आणि IB कमी झाल्यामुळे तुमचा प्रीमियम कमी होतो असं होतं आणि मग उगीचच्या उगीच आपल्याला लॉस सहन करायला लागू शकतो. अर्थात मागच्या व्हिडिओमध्ये आपण थिटा पण बघितला, त्यामुळे हा जर पिरियड समजा इथपर्यंत वाढला तर थोडा स्पॉट पण कमी झालाय, थिटा पण कमी झालाय आणि IB पण कमी झाली. हे सगळा एकत्रित परिणाम आपण नंतर बघणार आहोत, पण असं होतं आणि ऑप्शनची किंमत हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे IB जर वाढलेली असेल तर ऑप्शन खरेदी करताना थोडंसं जपून राहावं आणि IB जर लो असेल तर बऱ्याचदा असं होतं की ऑप्शन पटकन वाढतच नाही. त्याच्यामुळे संथ मार्केटमध्ये सुद्धा ऑप्शन हळू कमी होत राहतात कारण टाइम थिटा सुद्धा त्याच्यावर काम करत असतो. त्यामुळे IB चा हा महत्वाचा घटक आपल्याला लक्षात ठेवायला लागतो. आता हे कॉल आणि पुटला दोघांनाही लागू पडतं. त्यामुळे IB वाढली तर कॉल आणि पुटचे प्रीमियम बरोबर वाढणार आहे. तर आता सेन्सिबलच्या वेबसाईटला गेलं तर मला इथे ग्रीक व्ह्यू मध्ये सगळे ग्रीक एक तर दिसतातच आहेत आणि त्याच्यासोबत मला IB सुद्धा दिसते. त्यामुळे प्रत्येक स्ट्राईक रेटची IB ही वेगवेगळी असणार आहे आणि त्याच्यानुसार जसं ते स्टॉक वर खाली मार्केट व्होलाटाईल होईल त्याच्यानुसार ती IB सुद्धा बदलत असते. सध्या इंडिया विक्स हे सुद्धा आपल्याला दिसतंय आणि त्याच्यासोबत ॲट द मनीच्या आसपास काय IB चालू आहे हे सुद्धा आपल्याला इथून दिसू शकतं. त्यामुळे आपण शक्यतो ॲट द मनी बघतो, त्याच्यामुळे एक अंदाज आपल्याला याच्यानुसार येऊ शकतो की नक्की काय होतं. आता जे स्टॉक एकदम पटकन वर खाली गेलेत त्यांच्या ह्याच्यात IB मध्ये चेंज येणार आहे आणि तो आपल्याला एक लक्षात येऊ शकतो. तर इथे सुद्धा आपल्याला ग्रीक व्ह्यू मध्ये जाऊन चेंज करता येऊ शकतं की आपल्याला काय काय हवंय आणि काय नकोय आणि त्याच्यानुसार आपल्याला कळू शकतं. तर वेगा जो आहे तो इथे आपल्याला दिसेल की कितीचा आहे. 0.55 चा वेगा सध्या आहे. त्यामुळे ही IB आता बोलता बोलता बदलली आहे. 26 ची 28 झाली म्हणजे 2 पॉईंटचा हा बदल आहे आणि वेगा आहे तो 0.55 चा आहे. त्यामुळे 0.55 into 2 म्हणजे साधारण 1 रुपया 10 पैशाने तुमचा प्रीमियम वाढणार आहे. तर आता मागचा किती होता माझं LTP कडे लक्ष नव्हतं, पण सध्या काही न बदलता इथे फक्त IB चेंज झाली तरी सुद्धा हा प्रीमियम बदलू शकतो. त्यामुळे IB हे फार महत्वाचं एक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करतं आणि
तसं म्हणायला गेलं तर नॉर्मल स्टॉकमध्ये हा काही प्रकार नाहीये, पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हे फार महत्त्वाचं ठरू शकतं. तर आता इथे IV चा चार्ट सुद्धा आपण ओपन करू शकतो. इकडे समजा मी ओपन केलं ह्याच्यावर, तर मला IV चा चार्ट दिसेल आणि IV कशी होती ते सुद्धा दिसू शकेल. तर इकडे IV चा इकडे पटकन काही चेंज झालंय तर इकडे दिसेल. ATM IV आहे आणि ती इथे दिसते. तर इथे कमी झाली होती आणि इथे IV वाढली आहे. तर असं आपल्याला दिसतं. आता ह्याच्यात हे डे वाईज दाखवतोय तो ओव्हरऑल. पण कदाचित मला चेंज करता येत असेल तर आय कॅन चेंज इट. बट सध्या तसं काही दिसत नाहीये की दिवसाचं आणि हे. सो मी फक्त हे डे शिफ्ट करू शकतोय. बट समजा मला दिवसाच्या आत काय झालं होतं ते बघायचं असेल तर तितका डेटा सध्या तरी अवेलेबल दिसत नाहीये. तर इथे IV सगळ्यात कमी होती, पण सध्या IV इथे वाढलेली दिसते असं दिसू शकतं. तर हे IV चं थोडंसं आपल्याला कळू शकेल की काय होतंय. सो हे जनरली ह्यांनी फ्रायडे टू फ्रायडे दाखवायचा प्रयत्न केला एका आठवड्याचा. तर सेन्सिबुली एक चांगली वेबसाईट आहे जिथे आपल्याला ग्रीक्सचा व्ह्यू सुद्धा मिळतो. त्यामुळे आपण त्याच्यावर सुद्धा नंतर येणार आहोत. पण सध्या तुर्तास आपल्याला एक वेगाचा परिणाम कसा होऊ शकतो हे आपण बघितलं. तर हा होता आजचा भाग ज्याच्यात आपण बघितलं वेगा हा ऑप्शनच्या किमतीवर कसा परिणाम करतो आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे. कारण वेगा थोडक्यात म्हणजे स्पीडला दाखवतो आणि एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की तो स्टॉक आहे तो एका पॉईंटमध्ये किंवा कन्सोलिडेशनमध्ये अडकवून ठेवलेला आहे जस्ट बिकॉज त्याचा वेगा वाढू नये. अर्थात वेगा वाढला नाही तर त्याचा फायदा स्टॉक म्हणजे आपले ऑप्शन सेलर आहेत त्यांना होणार आहे. वेगा व्हॉलॅटिलिटी दाखवतो आणि त्याच्यामुळे वेगा समजा वाढला, व्हॉलॅटिलिटी वाढली की वेगा वाढणार आहे आणि त्याचा परिणाम ऑप्शनच्या किमतीवर होतोय आपण बघितलंच. तर त्याच्यात ऑप्शनच्या किमती कॉल आणि पुटच्या दोन्हीकडच्या वाढतात आणि त्याच्यामुळे हा असा परिणाम होतो. त्यामुळे तो वाढून द्यायचा का नाही वाढून द्यायचा हे मार्केट ऑपरेटर्सच्या हातात असतं आणि त्यांना पाहिजे तसं ते आपल्याला खेळवत असतात. त्यामुळे बऱ्याचदा असं बघितलं असेल तुम्ही की एक्सपायरीपर्यंत तुम्ही एखादा टार्गेट आखलेला आहे आणि एक्सपायरी होईपर्यंत तो तुमच्या टार्गेटला जात नाही आणि त्याच्या पलीकडे पटकन एक्सपायरी संपल्याच्या 2 दिवसानंतर तुमचं टार्गेट एकदम पटपट होतं. पण तुम्ही एक्सपायरी जवळ आल्यामुळे तो ऑप्शन जो आहे तो तुम्ही रिडीम करून टाकता किंवा विकून टाकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो अपेक्षित फायदा होता तो होत नाही. तर हा असा वेगळा परिणाम करत असतो आणि एखाद्या दिवशी मार्केट ट्रेंडिंग व्हावं का नाही व्हावं ही सुद्धा खेळी असू शकते. म्हणजे मार्केट एखाद्या फेजमध्ये आहे, कन्सोलिडेशनमध्ये आहे, ही सुद्धा मार्केटची एखादी मोठ्या प्लेयर्सची स्ट्रॅटेजी त्यांच्यापुरती असू शकते. त्यामुळे असे वेगवेगळे घटक मार्केटच्या किंवा ऑप्शनच्या किमतींवर बदल घडवत असतात. त्यातले आपण टोटल 3 बघितलेत. आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत ते म्हणजे गॅमा. तर गॅमा झाल्यानंतर आपण चौघांचा एकत्रित परिणाम बघणार आहोत. त्यामुळे ते सुद्धा बघणं एक कंबाईन इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. तर नक्की चॅनलला भेट द्या. ही प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रमंडळींसोबत शेअर करा. आपण भेटूया का नवीन. Stock Board. Learn, focus, earn.